त्यामुळे संजय राऊत यांनी केलेले तर ते म्हणत आहेत की आम्ही सर्व नेते जे आहेत ठाकरे गटातील ठाणे दौऱ्यावरती जाणार आहे. नाही, लोकशाहीमध्ये ते कुठेही जाऊ शकतात ना. अशा अनेक वेळा ठाणे दौऱ्यावर अनेक लोक आली, पण एकनाथ शिंदे साहेब 1.25 लाख मतांना निवडून आले ना. त्याच्यामुळं ठाण्यामध्ये कोणी जरी आलं तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय नेतृत्वाला डॅमेज करू शकतील असं जर त्यांचे काय मनसुबे असतील तर ते ठाणेकर उधळून लावतील. आणि म्हणूनच ठाण्यामध्ये जो काही रिझल्ट मिळाला हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 100% मिळाला आहे. 3 जिल्ह्यामध्ये 15 जागा आम्ही महायुतीनं 3 जिल्ह्यामध्ये लढलो, त्याच्यामध्ये 14 जागा आम्ही जिंकलो आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ते बोलणं फार सोपं आहे, पण ठाणेकरांनी एकनाथ शिंदे साहेबांवर किती प्रेम आहे हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देखील दाखवून दिलेलं आहे. निलेम गोरे यांनी साहित्य संमेलनात जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये आपल्याच पक्षातील काही नेते नाराज असले, नाराजीचा सूर येतोय कारण त्या ठिकाणी ते योग्य जागा नव्हती किंवा योग्य वेळ नव्हती अशा प्रकारचं वक्तव्य. नाही, याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की साहित्य संमेलनामध्ये राजकारण येऊ नये या मताशी आम्ही सगळेच आहोत. परंतु राजकीय गोष्टींची चर्चा देखील ज्यावेळी व्यासपीठावर होते आणि एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळी ते दिलेलं उत्तर होतं. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा होत आहेत हे साहित्य संमेलन आता संपलेलं आहे. साहित्य संमेलनानंतर स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे. परंतु या मुलाखतीमध्ये चर्चेमध्ये हे झालं आहे, ही चर्चाच जर व्यासपीठावर झाली नसती अशी उत्तरं देखील मिळाली नसती. सर अभिजात भाषेला दर्जा मिळाला आहे मराठीला, तर तो जो केंद्र सरकार जो निधी देतो तर तो निधी किती असेल आणि तो कधी मिळणार आहे? त्या निधीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. येत्या महिन्याभरामध्ये त्या निधीची तरतूद होईल आणि ती निधीची तरतूद झाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना नक्की सांगू की केंद्र शासनानं आम्हाला एवढे पैसे दिले. सर एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की जो अमित शहा सत्तेत नसतात